जेवली का खरा खरा सांग. काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख. ये पार्लर वाली क्या करती है बोले, वो बुढ़िया को गुड़िया बना देती है. सुंदर वातावरण आसाच्या वसार गावचा सप्ताह चंद्र सूर्य असे तोपर्यंत चालत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना. तर नमस्कार मित्र, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जाम दिवसानंतर ब्लॉग येतं कारण विषय जरा टॉपचा आहे. मग काय आता कुठे चाललं माहिती आहे का, आमच्या गावाने एक कीर्तन म्हणजे सप्ताह आहे, तर तिकडे चालल्यावर आज काय दीपोत्सव, तर त्यासाठी वाईट चालल्यावर या साईडला आमची बारीक बारीक पोरा आणि आमचा मोठा पोऱ्या असा गाडी काढून तिकडे. ओके, तर चला डायरेक्ट भेटता तुम्हाला कुठं गावान. सॉरी कसा कडकवाला माहोल असतो. मग काय आता झाले आपला जस्ट कार्यक्रम उरकले तुम्हाला नाही. मग अशी बारकी बारकी पोरं भेटला तुला बरं वाटतं ना. आता बघा कशी गर्दी होईल. आता याच्यानंतर आपला कीर्तन, मग काय तो बघण्यासाठी आपला लास्ट परत ब्लॉग बघा. ती मेणबत्ती घेऊन कुठे चालले. जाम दिवसानंतर आमचा रोषा आहे भेटले, जिथून लगीन झाले भाई बदलले एकदम, असं दिसत नाही. कुठं होता खरं खरं सांग. हॉटेलवर होता आमचा दादा या साईडला. आता बिझी आहे, आता पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतं भाई. योबा कसं असतं. अजून टॉपला गेले तू नको टॉपला, तर खाली आहे खाली आहे खाली आहे. आमची मुन्नीबाई येणार आहे, गाणी बोलणार, गाणी नाही बोलत त्याला गवलन बोलतात. गवलन तर आमची पोरं जास्त शिकलेली आहेत ना, म्हणून त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहित नाही. केले महिनाभर टीव्हीवर फुल बघला ना विषय टॉपला. ती बघ तिकडे तयारी चालले, कसली आहे ते माहित नव्हतं. मयूर शेट्टी सांगलं आपल्याला. मग काय ब्लॉग लास्ट परत बघा, विषय एकदम टॉपचा. तू एक नंबर वाटला का तुला, तुझा मनाची शांती झाली. कसं वाटलं तुला आता बोलून. कसा जोरा बोल ना आता. बरं वाटला. नक्की काय किती दिवस झालं प्रॅक्टिस करीत होती. खरं खरं सांग किती दिवस झालं. किती तरी जाम किती जाम म्हणजे जाम किती, 1 महिना 2 महिने 20 दिवस झाले. कुठे युट्यूबला का देवी बोलत आपल्याला उद्या पण, उद्या जाम भारी आहे.
चला बाबा हे थांब थांब सत्कार वरती, सत्कार वरती, वरती, सत्कार वरती, वरती. शाबाश टाल्या टाल्या जाम दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या सिद्धार्थ भेटलेला उभा करायला चाल जावला मारायला यो विनय बघ आमच्या गावान कसा विषय टॉपला आहे पोरा रात झाल्यान वारणारी जेवणारी पण दौरीत येतो बोल जेवणारी डबल असतं चला मग मित्र न जास्त टाइमपास करता विघ्नेश दादाला करू साईडला चल ना मग आता साईडला म्हणजे का तू येणार नाही चला आता डायरेक्ट जाऊ वाराला आणि हॉल बघा कसा झाला खाली अख्खा यो इथला पॅकम पॅक आहे सगळा बारक्याचा ब्लॉगर गेले वरती मग काही तर त्रासच नाही इकडे काय चिट्ट्या मारायला का चिट्ट्याने पावती मारायला पैसा ठीक आहे मित्र मग काय लास्ट परत बघा रातचे तर फुल भाज्या बिज्या बनवत असतं टॉपचा विषय असतं किसना नानाने याला गाडी जाऊन दिली तिथल्या भाई बाब्या काही हक्क नाही बघ 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 स्पीड बघ ती मयूर शेटणी काहीतरी काल्या पण आणले भाकरी आणल्या भाकरी चला मग मित्र वरती काय विषय दाखवतो तुम्हाला ती बघा गर्दी कशी टॉपची गर्दी आहे नाव नका खराब करू कोणचा असा 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 इज्जत आहे धन्यवाद बघ 2.5 इंच छातीवरती आली बघ बिना जिमला जाता गर्दी बघा कशी आहे वारला जाग आहे अशी टॉपची गर्दी आहे सगळी का बघा कसं सगळी जावाला बसल्या आणि या साईडला आमचा वाघ बघ कसं बसल्या काय वाटतं का नाही तुम्हाला वाराचा विराचा काय शरम बिराम सोडली का निकाल यो बघ बापा यो काटला माराला यो मेन काम आपला वापस वाला नाही हो बरोबर टॉपची माणसं भेटल्या टॉपची कोच साहेब काय बोलता अरे तुम्हाला फोन केला होता म्हणजे मी गरबरीत असल्या कारण तुला भेटलो नाही असा विषय आहे का अरे आपला काय विषय माझा काही नाही फक्त इथं वाढायला मदत करायची असं कसं लाजतो तू आपल्या पाड्याचं नाव मागे टाकशील तू मग काय तू काही आज भजन बिजन काही हॅलो भजन बोलत ना कवा आपले पाहुणे मंडळी चालकरी मंडळी स्पेशल सुरुवात झाली का? जेवली का खरं खरं सांग त्वरित कीर्तन चालू आज आहे. कवा चतुर्थी आहे का आज उपास सर्व आहे पाहुणे मग? मंडळी टॉपचा उपास आहे. कालचा व आजचा गावकरी उपास मंडळी किती किलो खिचडी खाली खरं सांग काल आता त्यांची कृपाकडे विनेकरी खरं सांग किती किलो खाली विना घेण्याची कृपा एक करावी. किलो. 1 किलो खाली आठ ना? वाजले. काय तुमचा वारकरी आपले लढतो असा. पकवानवाले मृदुंग वादक कुठे असतील त्यांनी वैतागले ना आपली पहिले. मृदुंगमणी कुठे असतील त्यांनी त्वरित बारीक बारीक पोरं वैताग त्यांना जाऊन द्या आता कसा विषय टॉपचा असतो ते असं आहे बघा कशी कशी रांगोली काढली दीपोत्सव 1 नंबर आणि थोडासा आपण झालो लेट नाही तर अजून कंटेंट होता आपल्याला व्ह्यू होता चला मग काय पाय बिया पडून जा आतमध्ये आमच्या गावातला विठ्ठल रखुमाई मंदिर कसं आहे प्रकारे घ्यावं आता आपण दर्शन न मग काय डायरेक्ट जावं आता याच्यानंतर कीर्तन आहे डायरेक्ट कुठल्या महाराजांचा मनानं माहीत नाही मी पण तुम्हाला दाखवण्याचा 100% प्रयत्न करेन तुम्ही बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लास्ट परत बघा विषय टॉपचा असणार आहे ही वहिनी बघ कशी बारक्या वकीलच्या मागे फिरते कारण तिला माहीत आहे ना पोऱ्या तिचा एकदम डेंजर आहे बघ कसा खेळतो बघ हे बारका वकील शाबास बेटा शाबास बघला ना भाईचा विषय टॉपचा आहे लक्ष ठेवा बघला ना आमच्या गावची पोरं किती डेंजर आहेत बघ कसं शिरा बिरा डायरेक्ट नेतं पॅक करून असे जुन्या आठवण येत भाई एकदम टॉपचा विषय असतो पोरांचा गावाच्या पोरांचं सांगायला नको बोलण्यापूर्वी थोडासा परिहार साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 24 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी वसार यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा प्राप्त चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देवनिवासी पंचम वेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भक्ताचं वर्णन व भगवंताची भक्तवत्सलता प्रतिपादन करणारा विठाला तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही करतो पण कधी दुःख आल्याच्या नंतर अंगाला आला ताप देवा तू माझा बाप अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी अशी भक्ती चालत नाही कबीरदास महाराजाचा दोहा आहे सुंदर दोहा आहे दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई
जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात, सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातात. पण महाराज म्हणले खरी आठवण तुम्ही सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. तुम्ही प्रत्येकाची मुलाखत घ्या. मी रोज 2-4 जणांची मुलाखत माझ्या गाडीमध्ये घेत असतो. मला आतापर्यंत कोणी सुख सांगितलं? प्रत्येक जण एकच म्हणतंय, काय सांगावं महाराज आम्ही कसे कसे दिवस काढले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाठ आहे तुम्हाला विचार. मला रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा, रडायचं असेल तर संतापाशी जाऊन रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं, कारण लोक रडून ऐकतात आणि हसून. तुम्ही ज्याच्याजवळ तुमचं दुःख शेअर करता ना, ते तिकडे जाऊन तुमच्या दुःखाचा शेअर बाजार करते. म्हणून एक लक्षात घ्या, एक हिंदीमध्ये म्हण आहे बघा, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. लोक हळद घेऊन नाही, लोक मीठ घेऊन बसलेले तुमच्या जखमीवर चोळण्यासाठी. कोणाजवळ दुःख व्यक्त करता तुम्ही? कोणाजवळ रडत बसता तुम्ही? रडायचंय तर देवापाशी जाऊन रडलं पाहिजे, माणसापाशी नाही. किती जरी दुःख असेल ना, लोकांपुढे असं छाती काढून चालायचं, आहे झोक्या का नाही साला, पण दुःख नाही सांगायचं. होण्यासाठी एक वर्म आहे, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत, तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे, दुसऱ्यानं फ्लॅट घेतला कसा याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुडे आहे, आपला मुलगा पेनार आहे याचं दुःख नाही, दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही ना, तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही, ध्यानात ठेवा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. चांगलं होत असेल तर करा, वाईट कधी कोणाचं करू नका. माणसाची वृत्ती एवढी बेकार आहे महाराज. अहो, शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत नाहीत. त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्याने गाडी घेतली, ते म्हणते माहिती आहे आम्हाला, हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, पण घेतली ना. आमच्या महाराज लोकाला सप्त्याशिवाय दुसरं काय? महाराज लोकाला सप्ता आणि पोलिसाला हप्ता, काय कमी नाही. एखाद्यानं लग्न केलं, हुंडा भरपूर घेतला, लोक म्हणतात पोरीत खोडा असेल. एखाद्यानं फुकट केली, लोक म्हणतात काही कुटाणा असेल. तुला करायचंय का? अरे चांगल्याला चांगलं म्हणा, देव तुमचं चांगलं करेल. आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ, त्या दिवशी स्वतःचं वाटोळ होईल, ध्यानात ठेवा. कसं होतंय समका, आम्ही आळंदीला शिकायला असताना आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे, माऊली अरे करता आलं तर चांगलं करावं, वाईट कोणाचं करू नये. आणि ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता, त्या दिवशी स्वतःचं वाईट होईल. कसं आहे, पार्लरमधून आल्या कोणी बी सुंदर दिसल, ह्या पार्लरवाल्यामुळं लय फसगत व्हायला लागली माणसाची. आमच्या इकडे एका पकवाजाचं लग्न झालं, त्याला महिन्यालाच मी भेटायला गेलो आणि एक बाई अशी दारात भांडे घासू लागली. अरे मी म्हणलं काय बदल झालं रे तुझ्यात? ते म्हणलं काय झालं महाराज? मी म्हणलं आयुष्यभर तुझ्या आईनं भांडे घासले, कधी बाई लावली नाहीस, आणि लग्न झाल्याबरोबर भांडे घासायला बाई लावली. ते म्हणला महाराज ती बाई नाही. मी म्हणलं मग ती माझी बायको आहे.
अरे मी म्हणलं लग्नात लय सुंदर दिसू लागली. ते म्हणला ती पार्लरवालीची कृपा होती. ते राजेंद्र दासजी म्हणतात बघा, राजेंद्र दासजी म्हणते ये पार्लर वाली क्या करती है बोले, वो बुढ़िया को गुड़िया बना देती है. आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारड्यान पापड्या घेऊन येतात. तेच 17 बरे सांगते, माझ्या आईनं दिलं, माझ्या आईनं दिलं, माझ्या आईनं दिलं, माझ्या आईनं. काय दिलं का तुझ्या आईनं? नुसत्या पापड्याच घेऊन आलीस. काय दिलं? हा, नवऱ्याला खायला दिल्या आणि नवऱ्याला म्हणली होय वा आणि खा की खा. कशाला गेल्यात? ते म्हणला छान आहे. येतात का तुमच्या आईला? बापरे, खाल्लेल्या खारवड्या वाकले त्यानं, कशाला पोटात राहत्या. हा, माईचं वर्णन करायली, सासूची निंदा करायली. अशी बाई ज्या गावात राहते त्या गावात पाऊस सुद्धा पडत नाही, दुष्काळ. देवाच्या बायका होत्या, नाही तर माणसं बायकायला लय वैतागले. तो एक जणांना वैतागून सासऱ्याला फोन लावला. ते म्हणला सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला. ते म्हणला जावाई बापू घ्या ॲडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिलंय का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला, सांगू कोणाला. माऊली, बायको कोणाची असू द्या, 100 पैकी 100 गुण नवऱ्याला कधी देत. आणि बायको कोण कधी अपेक्षा करायची जग तुमचं कौतुक करेल. बायको करते का? करते. महाराज तुम्ही घरी गेले एवढंच म्हणायचं, लग्न झालं का? झालं. घरी गेले एवढंच म्हणायचं, काय पकवाज वाजीला? ती म्हणते हॅ म्हणलं गेलं सर. तिला कौतुक आहे का महाराज? हा, कौतुक आपल्याला. अहो 4 बायका एकत्रित गप्पा मारीत बसल्या. एक बाई म्हणली अगं माझा नवरा घरीच येत नाही, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. आता तिचा नवरा पोलीस, फोन आला की जावं लागायचं, ड्युटीज ब्युटी. दुसरी म्हणली तुझा तरी बरं आहे, माझा नवरा कंपनीत कामाला आहे म्हणली. सकाळी 8 वाजता MIDC मध्ये जे जातो ते संध्याकाळी 8 वाजताच येतो म्हणली. त्याची माझी 12 तास भेट होत. तिसरी कीर्तनकाराची बायको होती. ती म्हणली तुमच्या दोघीचे बरे येतं, निदान संध्याकाळी घरी तरी असते. माझा नवरा डिसेंबरमध्ये जे जातो ते जून महिन्यात नारळ घेऊनच येतो. आज हे गाव, उद्या ते गाव, परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर. 4थी दारू पिणाऱ्याची बायको होती. ती म्हणली तुमच्या दोघीचे बरे येतं, निदान मनानं तरी घरी येते. मला रोज संध्याकाळी याला आणायला जावं लागतं. हे नेमकं पडलंय कुठं? शोध कुठं, शोध कुठं. आणि मग एकदा दिसला, मग दिसला ग बाई दिसला. आणि ते एवढं बेभान झालेलं असतं म्हणली, ते जर एखाद्या गटारात पडलं आणि त्याला जर डुकरानं ढुसणी मारली तर ते डुकराच्याच पाठीहून हात फिरीत आणि म्हणते गौतमी तू कधी आलीस? ज्या बाईला सून नाही तिला लय सुनाची हौस असते हो. माया डोळ्याचे देखत आणायची म्हणते, माया डोळ्याचे देखत आणायची. आण ना, आण. तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईना आणि दुःख कोणाला सांगता येईना. तू आता तशीच मरा. जिनं केली भाशी तिलाच दावली काशी. लय बेकार आहे राजे हो, संसार वाईट आहे. तू 1.5 वर्षाचा, हे 40 वर्षाचा तुझं ऐकायला. शब्दाच्या बाहेर नाही तुझे. मायबापाचा त्याग केला, भावा बहिणीचा त्याग केला तुझ्यासाठी. कोण? नवऱ्यानं. आणि 1.5 वर्षाचा कट्टा ऐकत नाही. हा, काहीतरी म्हणायला काहीतरी वाटलं पाहिजे. म्हणून वाघ होता लग्नाच्या आधी वाघ, तू लांडगा केलंस. हा, म्हणून लेकराला हे बघा तुम्ही घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणं हे तुमच्या हातात आहे. हो, संस्कार द्या, संस्कार.
काय राहिले संस्कार, काय राहिलेत? पोराचं वय झालंय 8, पोरग वरातीत नाचतंय ताट, त्याला शिकवा हरिपाठ, नाही तर लागन म्हातारपणी वाट. नसल लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा माझ्या पांडुरंगाच्या मंदिराची वाट, तीर्थे घडतील 307. काळ विचित्र आलाय, शेतकऱ्याला शेती साथ देत नाही, शेती साथ देत नाही म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पिऊ पिऊ झाले तंगाट, आणि आता पहिलीचं पोरग म्हणतंय झालं झिंग 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 झिंग. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या. संस्कार देणं काळाची पूर्वीचा काळ होता. आई अंगाई गीत म्हणायची, लेकरू रांगत रांगत यायचं आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढी पूर्वीच्या काळातली लेकरं भाग्यवान होते. आताच्या काळातली लेकरं लय दलिंदर. त्याच्या आईला अंगाई गीत येत. पूर्वीच्या काळातल्या कविता गोड होत्या. आता इथं बरीच जुनी बसलेली माणसं आहेत, त्यांना एक लहानपणी कविता होती. शर आला तो धावून आला काळ, विघळला श्रावण बाळ. कविता होती, त्याच्या पाठीमागं रामायण दडलेलं होतं, त्याच्यामध्ये अर्थ भाव दडलेला होता. आताच्या काळातल्या काय कविता आहे तो? आमची पोरगी की दिशी म्हणाली, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, लेकर कोण्या भूताचे. कविता आहेत महाराजा. पण माझं वैयक्तिक मत आहे, लोक आमच्या गळ्यात हार का घालतात? लोक आम्हाला सावध करतात, महाराज आयुष्यभर हार घालून घेण्याच्यात लायकीचे राहा. कीर्तन झाल्या तुम्ही आमच्या पाया पडता. का पडता? तो आमचं सगळं दुःख निघून जा आणि महाराजाच्या म्हणा म्हणा काहीतरी म्हणा. तसं नाही महाराज, तुमच्या पाया पडतो, पण आयुष्यभर पाया पडून घेण्याच्यात लायकीचे सावध करते समाज. म्हणून आपण सुद्धा काटेकोरपणानं तसं वागलं पाहिजे.
अरे क्या बात है. अरे पंढरपूर आहे पंढरपूर. वसार नाही राहिला आता. काय हातवरी चहा घेऊन येऊ का मी? अरे वा वा काय सुंदर दिसायला बघा ना एकदा. अरे क्या बात है. ज्ञानोबाराया सुंदरसा कार्यक्रम, सुंदर वातावरण. आसाच्या वसार गावचा सप्ताह चंद्र सूर्य असे तोपर्यंत चालत राहो हीच माऊली चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. सकाळी 7 वाजता दिंडी सोहळा होणार आहे. सर्वांची नोंद घ्यायचे. तसेच जेवण केल्याशिवाय पुढे जायचं नाही. तर मित्र महाराज कुठून आलात आपण पहिले तुम्हाला जाणून घ्या. महाराजांचं प्रॉपर तुम्हाला नाव सांगतो. तर महाराज तुमचं नाव सांगा ना एकदा. माझं नाव माऊली महाराज खडकवाडीकर, परभणी जिल्ह्यातून आलेलो आहे. ओके. आत्तापर्यंत म्हणजे किती तुमच्या इकडे कीर्तनं झाले असेल आमच्या भागात? हे दुसरं ते तिसरं कीर्तन असेल. दुसरं ते तिसरं कीर्तन असेल ना. पण जे तुम्ही आजचं प्रॉपर मुंबईमध्ये माझे कीर्तन झालेले हां. आहेत. पण या भागामध्ये मी आज पहिलाच माझा प्रोग्राम पहिलाच कार्यक्रम. आणि आता जेवढे आता कीर्तन आता झाले, आता जो आजचा कीर्तन झाला तो म्हणजे बोलतात ना एक सध्याचा जो काल चालू आहे मोबाईलचा, तो तुम्ही मुद्दा एकदम मांडला. तो ते खूप घातक आहे आणि त्याच्यामुळेच तो मुद्दा मी आज कीर्तनामध्ये घेतलेला आहे. सर्वांना माझ्या मायमावल्यांना विनंती आहे की लहान लेकरांना मोबाईलपासून दूर ठेवा. आणि मोबाईल मुलांच्या हातात देणं म्हणजे आपल्या लेकरांचं आयुष्य कमी करणं आहे. आतापासून त्याला मोबाईलची सवय लागणं. एक वर्षाच्या 1.5 वर्षाच्या लेकरापासून आज जर तुम्ही मोबाईल त्याच्या हातात देत आहे, मोबाईलची सवय लागताय, पुढं चालून ते काय करणार आहे उद्याच्याला. आणि जसे आता तुम्ही पण सुद्धा म्हणजे गुरुकुल बोलू शकतो आपण, किंवा जसं आपल्या आळंदीला आहेत म्हणजे जिथे पहिल्यापासून शिकायला जातात लहान मुलं, तर तुमचा अनुभव कसा आहे त्याच्याबद्दल? आमच्या गुरुजींनी हेच शिकवलं. कधी आमच्या काळात मोबाईल वगैरे नव्हता, हे सोशल मीडियाचा वगैरे जमाना नव्हता. आणि सकाळी किती वाजता उठायला लागायचं तिकडे? सकाळी आम्ही 4 वाजता उठायचो. सकाळी 4 वाजता. पहाटे 4 वाजता. मग सगळं आपलं प्रॅक्टिस, अभ्यास, नित्यनेम, शाळेत जाणं वगैरे असं नित्यनेम दिनक्रम आमचा असायचा. म्हणून तुमच्यात आणि आमच्यात हा फरक आहे. तर ठीक आहे मित्र. तर महाराजांनी सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. तर पूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेले आहे, तर जाऊन नक्की बघा. ठीक आहे महाराज, धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि सुंदर असा एकदम भारीवाला झाले कीर्तन. आणि कसा महाराजांनी जसं सांगितलं जातं, आजचा जो कीर्तन होता तो आपल्या सत्य परिस्थितीवर एकदम होता. शाबास. काय 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 बोलतो बाई? आपल्या गावाचं नाव खराब करतं, काही खरा नाही. बाग इकडे लागे. उद्याच्या जेवणाची तयारी. ती छोट्याची स्पीड बघ. कचकच 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 कचकच. इकडे सोलासोली चालली, तिकडे कापाकापी चालू आहे. उद्याच होय ना? जामलं का नाही ना? कवा आलं ना? विषय असा मित्र, आजचा ब्लॉग आपण इथंच थांबू. कारण काय माहिती आहे का, पोरं अजून जावाला बनवतील त्याचा भाई एकला ब्लॉग होणार आहे ना. छोट्यामध्येच मी ॲडजस्टमेंट करणार होतो, पण आता कशी भाज्या सगळी कापतात ना, मग भाई पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. नाना बघ कसं गपचूप पापड खातं. 6 करोडवाले राजा नाना. आणि मित्र अशा प्रकारे मग काय आजची व्हिडिओ आपण इथे थांबू. कारण आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार होतो, कारण जावाली बिवा बनवताना बोबरीवाला लागली. भाई थंडी आहे ना, मग त्यासाठी आता दुसरं पाठ बनवू आपण डायरेक्ट. कुठला भाई? रातचा जावन बिवण बनवायला टॉपला विषय असतो. हे बघ कसं बघता ना माझ्या घर. वापसची जागा चालवायला घेतले. काय विषय ना पुढच्या व्हिडिओ सांगता. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. वस्ताद अरुण वस्ताद बोलतो. ठीक आहे, चला मग मित्र भेटतो डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. टॉपचा विषय चिंटना ना कसा बघता. हल्लूच गपचूप 2 मोठं दाखवतो. चला मग लगेच याच कपड्यावर 2 मिनिटांनी भेटतं पुढच्या ब्लॉगमध्ये.